कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दिल्लीमध्ये बैठका होत आहेत काँग्रेसच्या। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य आहे की महानगरपालिका आणि इतर निवडणुका काँग्रेसनं वेगळं लढायला पाहिजे, इच्छा व्यक्त करतायत। उबाटाची जी मतं आहेत, ठाकरे पक्षाची जी मतं आहेत, ती काँग्रेसला कुठेतरी मिळाली नाही अशी खंत पण व्यक्त झाली। कसं पाहता पुढचं राजकारण? निवडणुका समोर येऊ द्या, बघा तुम्ही दोघांमध्ये तिघांमध्ये किती भांडणं होत आहेत म्हणून। कारण हे दोघं एकमेकांना घातकीच ठरलेले आहेत। म्हणजे ज्या वेळेला उद्धवजी 19मध्ये काँग्रेससोबत गेले, NCP बरोबर गेले, मी त्यावेळेलाच माझं स्टेटमेंट आहे की थोड्या वेळापुरतं यांना बरं वाटेल, थोडे वर्ष यांना बरं वाटेल, पण भविष्यकाळ यांचा आता अंधकारमय आहे, खराब आहे। कारण दोन्ही विचार परस्पर विरोधी आहेत। माननीय बाळासाहेबांचे विचार, शिवसेनेचे त्यावेळेचे विचार आणि काँग्रेसचे विचार हे परस्पर पूर्व पश्चिम आहेत। पण अशाही परिस्थितीमध्ये थोड्याशा लाभापायी, लोभापायी, खुर्चीच्या मोहापायी उद्धवजी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी आपल्या पक्षाची कबरच खोदली, मी असं वारंवार म्हटलेलं आहे। आणि आता तर दोघांमध्ये पुन्हा भानगडी होतील। आता कोणी सोबत राहावं, कोणी सोबत राहू नये, कोणाची मतं कोणाला पडतील यावरून दोघांमध्ये वाद होतील। पण आता जनता यांच्या पाठीशी राहिलेले नाही, मतदार यांच्या पाठीशी राहिलेले नाहीत। यांना येत्या निवडणुकीमध्ये यांना काही करू द्या, किती मोर्चे काढू द्या, किती लोकांची दिशाभूल करू द्या, लोक या गोष्टीला भुलणार नाही। लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास या ठिकाणी मोदींवर आहे, लोकांचा विश्वास या ठिकाणी देवेंद्रजींवर आहे। आणि म्हणताय मला वाटतं महायुतीची सत्ता आमची पुन्हा राज्यामध्ये या ठिकाणी येईल। मग जिल्हा परिषद असेल, महापालिका, नगरपालिका सगळ्या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येत बहुमताने आम्ही निवडून येऊ। संजय राऊत वेगळा आरोप करतात। संजय राऊत म्हणतात की अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फडणवीसांवर दबाव आहे मुंबई तोडण्याबाबत। मला वाटतं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे राऊतांच्या, आता खरंच झालेला आहे। प्रत्येक वेळेला 6 महिने वर्ष झाला की त्यांना हा मुद्दा आठवतो की मुंबई आता वेगळी होणार आहे। देवेंद्रजींनी काल परवाही सांगितलं की कोणाच्याही बापाची सुद्धा हिंमत नाही। आता इतक्या वेळा बाप सांगितल्यावर हे कशासाठी बडबड करतायत, बोल बच्चन का करतायत? आणि शक्य आहे का कधी स्वप्नात तरी? हे शक्यच नाही आहे। पण तू वेड्यासारखी बडबड करायची, कुठले मुद्दे या ठिकाणी राहिलेले नाहीत। आता निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहेत आणि म्हणून हा गोंधळ त्याचा झालेला आहे। गिरीश महाजन आपले इतर जे नेते आहेत ते वारंवार आरोप करतायत आणि म्हणतायत की सरकार कुठेतरी शेतकरी विरोधी आहे, याला उत्तर कसं देणार? कुठे शेतकरी विरोधी आहे? कोण म्हणतंय? विरोधी पक्ष म्हणतोय म्हणून? आज शेतकऱ्याच्या हिताचे जेवढे आम्ही निर्णय घेतले तेवढे कधी घेतले गेले नव्हते। आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत। आम्हाला शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, सिंचन क्षमता वाढवायची आहे, त्यासाठी लाखो कोटी रुपये आम्ही खर्च करतो आहोत। केंद्र सरकार त्याला आम्हाला मदत करते। रिव्हर लिंकिंग योजनेमध्ये आम्ही विदर्भामध्ये 1 लाख कोटी रुपयाची योजना आणली, नारपारची योजना आहे, दमणगंगा पिंजाळ योजना आहे, किती योजना आम्ही करतो आहोत। यापूर्वी इतका खर्च कधी सिंचन खात्यावर झाला नाही, एवढा खर्च आम्ही करून शेतकऱ्यांना आता पाणी देत आहोत। मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडक मोर्चा घेऊन येणार आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी आपली भूमिका मांडली आहे गिरीश महाजन यांनी। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।